हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अशी एक झणझणीत मसालेदार आणि चविष्ट कोळंबीची रेसिपी, जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. कोळंबी म्हणजे मऊ, रसाळ आणि मसाल्यानी भरलेली कशी बनवायची, आपण कोणते मसाले किती प्रमाणात यूज करायचे आणि अगदी आपण हॉटेलसारखी घरी बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. पहिलं आपल्याला कोळंबी स्वच्छ धुवून काढावी लागते आणि त्याच्यामध्ये हिरव्या कलरचा एक धागा असतो, ज्याच्यामुळे कोळंबी कडवट लागते, तर तो काढून घ्यावा लागतो. ती स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अ, जो धागा असेल तो काढून घेऊन स्वच्छ करून घ्यायची. आता कोळंबी स्वच्छ धुवून झालेली आहे, तर आपण मसाल्याची तयारी करू. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडंसं तेल टाकून कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची पेस्ट बनवायची, कारण आपल्याला ग्रेव्हीसाठी आपण कांदा, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतो. आता ह्याच्यावरती थोडंसं हळद, मीठ, लिंबाचा रस आणि आलं लसणाची पेस्ट टाकून थोडा वेळ मॅग्नेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये गरम तेल करून घ्यायचं आहे आणि हे मॅग्नेट केलेली प्रॉन्स आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ हलवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, थोडंसं पाणी सुटेपर्यंत हलवून घ्यायचे आणि ते परत आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. तर आता मी हे बारीक करून घेतलेली पेस्ट आहे, तर मसाला बनवण्यासाठी यूज करणार आहे. आता परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये कढईमध्ये बारीक केलेलं खोबरं असेल, आलं लसणाची कांदा टोमॅटोची पेस्ट, आलं लसूण हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगलं पाणी सुटेपर्यंत कढईमध्ये तेलात परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, मीठ पण टाकून घ्यायचं आहे, धने जिरे पावडर टाकू शकता आणि पाणी सुटेपर्यंत हलवून घ्यायचं. त्यानंतर हे प्रॉन्स असतील तर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर मग मी भाकरी बनवण्यास सुरुवात केली. नंतर भाकरी बनवून झाल्यानंतर थोड्या वेळ ती आणि फायनली आपली प्रॉन्स रेसिपी रेडी आहे. तर ही बघू शकता.